नमस्कार नमस्कार माझ्या मित्रांनो, एनलाइट एज्युकेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. बघा, आज 12 जुलै रोजी आपला एमपीएससी ग्रुप सी चा मुख्य परीक्षा जी आपली झालेली आहे त्यामध्ये पेपर 2 मध्ये विज्ञानाचे जे काही प्रश्न आलेले, प्रश्न क्रमांक 71 पासून ते 90 पर्यंत जे प्रश्न आले त्याची मी तुम्हाला अपेक्षित आन्सर की जी आहे ही तुम्हाला इथे देतोय मित्रांनो. तर चला आपण याचे आन्सर्स बघूयात. बघा, पहिला प्रश्न जो आहे तो मानवी डोळ्यातील पारदर्शक सिस्टीम स्फटिकमय भिंग हे दुहेरी अंतर्वक्र भिंग असते. ठीक आहे, योग्य विधान आपल्याला याच्यातून निवडायचं आहे मित्रांनो. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे त्याचं करेक्ट आन्सर तर 4. याचं करेक्ट आन्सर आपण जर बघितलं तर ते ऑप्शन नंबर 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. आज आपण फक्त आता ही अपेक्षित उत्तर तालिका जी आहे ती बघणार आहोत. आपण आन्सर की बघणार आहोत. डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन जे आहे याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला उद्या सकाळी मिळून जाईल मित्रांनो. क्वेश्चन नंबर 72. कोणत्या प्रकारचे किरणोत्सर्गी क्षय हे निसर्गामध्ये आढळतात? बघा, अल्फा क्षय ज्यामध्ये हेलियम केंद्रक उत्सर्जित होते, बीटा क्षय ज्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किंवा पॉझिट्रॉन्स जे हे उत्सर्जित होतात, गॅमा कण ज्यामध्ये उच्च ऊर्जा फोटॉन्स उत्सर्जित होतात, आणि यापैकी सर्व. याचं करेक्ट आन्सर जे आहे याचं करेक्ट आन्सर येतो ऑप्शन नंबर 4. यापैकी सर्व, ऑल ऑफ दिस हे त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. चला वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 73. प्रकाशाच्या तरंग लांबीमध्ये वाढ झाल्यास माध्यमाचा अपवर्तनांक. ठीक आहे, म्हणजेच आपण जर बघितलं तर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होतो? वाढतो, कमी होतो, स्थिर राहतो किंवा शून्य होतो? मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर आहे अपवर्तनांक. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो कमी होतो. लक्षात ठेवा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो कमी होतो. हा क्वेश्चन तुम्ही जर बघितला तर क्वेश्चन नंबर 74. धातू त्याच्या धातू खनिजापासून वेगळे करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? काय म्हणतात? स्फटिकीकरण, अवसादन, बहुलीकरण किंवा धातुशास्त्र. बघा, धातू जो असतो त्याच्या धातू खनिजापासून आपण जेव्हा त्याला वेगळा करतो ना तर त्या प्रक्रियेला आपण म्हणत असतो धातुशास्त्र, ज्याला आपण म्हणतो मेटॉलॉजी. काय म्हणतो आपण त्याला आपण मेटॉलॉजी म्हणतो मित्रांनो. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे आपण बोलूयात. क्वेश्चन नंबर 75. हा प्रश्न आपण जर बघितला, विद्युत विच्छेदन. आता हा जो विद्युत विच्छेदनचा प्रश्न जो आहे की या प्रक्रियेमध्ये, ठीक आहे, या प्रक्रियेमध्ये विद्युत विच्छेदन म्हणजे नेमकं काय रे मित्रांनो? तर त्याला आपण म्हणतो असतो इलेक्ट्रोलिसिस. इथं बघा, तर या प्रक्रियेमधलं कोणतं वाक्य बरोबर आहे? रासायनिक शक्तीचं विद्युत शक्तीमध्ये रूपांतर करतात. इलेक्ट्रोलिसिस मध्ये नेमकं काय होतं की रासायनिक शक्तीचं विद्युत शक्तीमध्ये रूपांतर होतं का? नाही, बिलकुल होत नाही. हा ऑप्शन चुकीचा आहे. विद्युत शक्ती ही उत्स्फूर्त प्रक्रियेसाठी वापरली जाते का? नाही, तर ही वापरली जात नाही. हे पण चुकीचं ऑप्शन आहे. विद्युत शक्ती जी आहे तर विद्युत शक्ती ही उत्स्फूर्त प्रक्रियेसाठी इट इज यूज टू कॅरी आउट द नॉन स्पॉन्टॅनियस रिएक्शन्स. हे ऑप्शन अगदी बरोबर आहे. क ऑप्शन आपलं बरोबर आहे. आणि विद्युत शक्ती ही उत्स्फूर्त आणि उत्स्फूर्त, ठीक आहे, स्पॉन्टॅनियस आणि नॉन स्पॉन्टॅनियस अशा दोन्ही प्रक्रियेसाठी वापरली जाते का? बिलकुल पण नाही मित्रांनो. ती एकाच प्रक्रियेसाठी वापरली जाते, ज्याचं नाव आहे उत्स्फूर्त म्हणजे नॉन स्पॉन्टॅनियस. क ऑप्शन बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे अगदी बरोबर उत्तर इथे असायला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, चला आणखीन एक सांगेल मी तुम्हाला की पुढे आपण जर बघितलं ना, पुढचे क्वेश्चन्स बघा. आधुनिक आवर्त नियमाच्या नुसार मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म याचे आवर्ती कार्य आहेत. बघा, अणुभार, न्यूट्रॉनची संख्या, अणुक्रमांक आणि अणुवस्तुमांक. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या तुमच्या मूलद्रव्यांचं क्लासिफिकेशन ऑफ पिरियोडिक टेबल आपण बघितलेलं आहे. यामध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी सगळ्यात जास्त भर कशावर दिला होता? अणुभारवरती दिला होता, अटॉमिक मासवर दिला होता. पण जसं जसं याच्यामध्ये विकास होत गेला नंतर हे सगळ्यात समजण्यात आलं की अटॉमिक नंबर जो आहे हा सगळ्यात महत्वाचा भौतिक आणि रासायनिक गुणधर्म ठरवणारा हा पॅरामीटर आहे, अणुक्रमांक. त्याचं योग्य उत्तर आहे आधुनिक आवर्त सारणीच्या अनुसार अणुक्रमांक जो आहे हा अणुक्रमांकच त्या मूलद्रव्याचं भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म हा ठरवत असतो. ठीक आहे, करेक्ट आन्सर याचं ऑप्शन नंबर 3. चला, हा क्वेश्चन जर बघितला, मी हा क्वेश्चन घेतलेला आहे माझ्या व्हिडिओमध्ये, मी टाकलेला आहे याच्या आधी पण. ठीक आहे, कोणत्या आंतरदेहगुही प्राण्याला समुद्री फर म्हणजे सी फर जे आहे हे आपण सामान्यपणे ओळखलं जातो? सी फर, समुद्री फर, हा क्वेश्चन मी घेतलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा जो पेनॅटुला जो आहे याला सी पॅन म्हणतात मित्रांनो. याला काय म्हणतात? याला म्हणायचं सी पॅन म्हणतो आपण. याला पेनॅटुला आपण सी पॅन म्हणतो आपण. त्याला फायसेलिया जो आहे ना याला आपण काय म्हणतो? पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर म्हणतो आपण त्याला. याला काय म्हणतो? पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर
असं देखील आपण याला म्हणतो असतो. हायड्रा जो आहे, हायड्राला आपण फ्रेश वॉटर म्हणत असतो आपण त्याला. ओबेलिया याचं योग्य उत्तर आहे. ओबेलियाला आपण म्हणत असतो सी फर म्हणतो आपण त्याला. याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो असतो सी फर म्हणत असतो आपण त्याला. ठीक आहे, योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. हा एक प्रश्न बघा, हा प्रश्न इथं विचारताय, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं? काय म्हटलं जातं? ऑर्निथॉलॉजी. आता इथं आपण जर बघितलं तर ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय, जे पक्षी असतात ना, तर पक्ष्यांच्या अभ्यासाला, जो पक्ष्यांचा अभ्यास असतो त्या पक्ष्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात? ऑर्निथॉलॉजी म्हणतात त्याला. ठीक आहे. हर्पॅटॉलॉजी हे आपलं योग्य उत्तर आहे. जे सरपटणारे प्राणी असतात ना, या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अभ्यासाला आपण म्हणतो असतो हर्पॅटॉलॉजी म्हणतो असतो आपण त्याला. ओस्टिओलॉजी जो असतो ना, हा हाडांचा अभ्यास असतो बेटा. ठीक आहे, हाडांच्या अभ्यासाला आपण ओस्टिओलॉजी म्हणतो. आणि हा जो इक्थिओलॉजी आहे, इक्थिओलॉजी म्हणजे हा मासे, हे जे तुमचे मासे असतात ना, माशांचा जो काही अभ्यास असतो त्याला इक्थिओलॉजी म्हणतो आपण त्याला. आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 हर्पॅटॉलॉजी. हर्पॅटॉलॉजी. चला नेक्स्ट, हायड्रा. आता इथं बघा, हायड्राच्या नेमाटॉसिस मध्ये, ठीक आहे, हायड्राच्या नेमाटॉसिस सिस्टम मध्ये कोणतं विषारी द्रव्य जे आहे हे तिथे असतं? तर टॉक्सिन, हिप्नोटॉक्सिन, विष किंवा हेमॅटिन. याचं आपण योग्य उत्तर आपण जर बघितलं ते आहे हिप्नोटॉक्सिन. हा जो हिप्नोटॉक्सिन जो असतो ना, तर हा हिप्नोटॉक्सिन त्याच्यामध्ये असतो. हा एक विषारी द्रव्य आहे. हा जो हिप्नोटॉक्सिन जो आहे हा एक विषारी द्रव्य आहे. आणि टॉक्सिन, टॉक्सिन काय, टॉक्सिनचा अर्थ आहे इथे आपण जर बघितलं, हा टॉक्सिन जो आहे ना, तर हे एक जनरल डेफिनेशन आहे टॉक्सिन. ओके, करेक्ट आन्सर आहे हिप्नोटॉक्सिन. क्वेश्चन नंबर 80, प्रश्न क्रमांक 80, वनस्पती स्वतःचे सेंद्रिय अन्न तयार करतात त्याला काय म्हणतो? म्हणजे स्वतःचे अन्न जेव्हा स्वतः तयार करतात त्याला आपण म्हणतो असतो ऑटोट्रॉपिक. त्याला आपण काय म्हणतो? ऑटोट्रॉपिझम म्हणतो आपण त्याला. म्हणजे ज्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्याला आपण ऑटोट्रॉपिक म्हणतो. हेटरोट्रॉपिक म्हणजे काय? जे अन्नासाठी इतरांवरती अवलंबून असतात, जे इतरांवरती अवलंबून असतात त्याला हेटरोट्रॉपिक म्हणतो आपण त्याला. पॅरासायटिक म्हणजे काय? परजीवी म्हणतो आपण त्याला. याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो परजीवी. आणि सॅप्रोफायटिक म्हणजे जे मृत सेंद्रिय पदार्थांवरती काय असतात? ते अवलंबून असतात, यांचं ते पोषण करत असतात, त्याला सॅप्रोफायटिक म्हणतो आपण. आपल्याला स्वतःचं अन्न स्वतः तयार करणाऱ्या वनस्पतींना आपण काय म्हणतो? ऑटोट्रॉपिक म्हणतो आपण त्यांना. ठीक आहे, ऑटोट्रॉपिक म्हणतो आपण त्याला. पुढचा प्रश्न आहे 81, डॅश डॅश हे बोर्डो मिश्रणामध्ये वापरत नाहीत म्हणतात ना, त्यांनी आपला काय प्रश्न केलेला आहे? वापरत नाही असं त्यांनी आपल्या इथे विचारलेलं आहे. तर ऑप्शन आहे कॉपर सल्फेट, दुसरा आहे आपल्याला चुना म्हणजे लाईम, सोडियम सल्फेट आणि पाणी. तर वापरत नाहीत विचारलेलं आहे. बोर्डो मिश्रणामध्ये सोडियम सल्फेट जे आहे ना, हा सोडियम सल्फेट आपण तिथे वापरत नाही. तर बोर्डो मिश्रण जे आहे, बोर्डॉक्स मिक्सचर आपण ज्याला म्हणतो, तर हे वापरण्यासाठी आपण काय काय वापरतो? जर बोर्डो मिश्रण जर तुम्हाला तयार करायचं असेल तर तुम्हाला गरज असते चुन्याची, गरज असते तुम्हाला गरज असते पाण्याची, आणि तुम्हाला गरज असते कॉपर सल्फेटची. या तिघांची तुम्हाला गरज असते, पण सोडियम सल्फेट जे आहे याची तुम्हाला गरज नसते मित्रांनो. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. काय मस्त म्हणजे कन्फ्युज करणारा प्रश्न तयार केलेला आहे, डिझाईन केलेला आहे, की इथे शेवटी विचारलंय वापरत नाहीत म्हटलंय. वापरण्यामध्ये बोर्डो मिश्रणामध्ये आपण कॉपर सल्फेट, चुना आणि पाणी वापरतो, पण त्यांनी वापरत नाही म्हणून सोडियम सल्फेट आपल्याला मुद्दामून कन्फ्युज करण्यासाठी कॉपर सल्फेटच्या खाली हा सोडियम सल्फेट हा ऑप्शन आपल्याला तिथे डिझाईन केलेला आहे, फ्रेम केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 82, प्रश्न क्रमांक 82. बघा मित्रांनो, सध्या मी तुम्हाला फक्त ही अपेक्षित उत्तर तालिका देत आहे. याचं पूर्ण डिटेलमध्ये सायन्सचं तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन हे तुम्हाला उद्या सकाळी इथेच म्हणजे आपल्या एनलाइट एज्युकेशनच्या या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला सायन्स या विषयाशी संबंधित जे काही तुमचे लेक्चर्स असतील हे सगळं तुम्हाला या सायन्स विषयाशी संबंधित या एनलाइट एज्युकेशनच्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. चला, प्रश्न क्रमांक 82 आहे, लिनियस यांचं सिस्टीम नेचरी हे या वर्षी प्रकाशित झालं होतं. कोणत्या वर्षी प्रकाशित झालं होतं? त्याचं करेक्ट आन्सर आहे 1735. 1735 म्हणजे 1735 मध्ये कार्ल लिनियस जे आहे ना, तर कार्ल लिनियस यांनी स्पेसियस प्लॅन्टेरम, याला म्हणतात स्पेसियस प्लॅन्टेरम जे आहे, हे जे त्यांचं ग्रंथ जे आहेत ना, हे पब्लिश झालं होतं 1735 मध्ये. ओके, आता बघा इथे मित्रांनो एक करेक्शन आहे. काय करेक्शन आहे? आपला जे रिमोट सेन्सिंग वरती हा प्रश्न क्रमांक 83 जो आहे ना, तर याच्यामध्ये हा प्रिंटिंग मिस्टेक आहे. कसं काय? बलून मधून घेतलेलं पहिलं हवाई चित्र जे आहे, ठीक आहे, जे तुमचं पहिलं एरियल फोटोग्राफ जो आहे ना, हा घेण्यात आला होता 1858 मध्ये. कधी? 1858 मध्ये. इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. 1958 मध्ये सांगितलेलं आहे. पहिलं हवाई छायाचित्र जे आहे हे 1858 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर इथे आपण जर बघितलं तर आपल्याला हे जे आहे GF जे टुर्नोशॉन जे आहे यांनी 1858 मध्ये पहिलं हवाई छायाचित्र घेतलं होतं मित्रांनो. ठीक आहे, यांनी
पहिलं हवाई चित्राचं 1858 मध्ये घेतलं होतं GF टुर्नाचॉन यांनी. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. चला नेक्स्ट. या विधानांचा विचार करायला सांगितलेला आहे की पहिला विधान दिलेला आहे वनस्पती मोठ्या प्रमाणात इन्फ्रारेड प्रकाश परावर्तित करतात. हो, अगदी बरोबर आहे. इन्फ्रारेड प्रकाश जो आहे हे वनस्पती जे असतात ना हे पूर्णपणे परावर्तित करा, हे विधान बरोबर आहे. दुसरं तुम्हाला दिलेलं आहे सदाहरित वनस्पतींपेक्षा लाकडाचे इन्फ्रारेड प्रकाश परावर्तन खूपच कमी असते. हो, सदाहरित वनस्पतींच्या तुलनेमध्ये आपण जर बघितलं जे लाकूड जे असतं हार्डवूड आपण ज्याला म्हणतो तर याचं इन्फ्रारेड परावर्तन जे आहे हे सदाहरित वनस्पतींच्या तुलनेमध्ये कमी असतं. तर हे विधान सुद्धा अगदी बरोबर आहे. ठीक आहे. तिसरं दिलं तुम्हाला पाणी आणि मृदा कोणताही इन्फ्रारेड प्रकाश जे आहे हे परावर्तित करत नाहीत. हे विधान चुकीचं आहे. मृदा जी असते सॉइल ही काही प्रमाणामध्ये इन्फ्रारेड जे आहे ते परावर्तित करते. तर हे विधान चुकीचं आहे. ऑप्शन अ आणि ब बरोबर आहे. तर ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट उत्तर असायला पाहिजे मित्रांनो. वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 85 मध्ये विचारलं की खालीलपैकी कोणत्या प्रकारचा रेझोल्युशन जो आहे हा रिमोट सेन्सिंग सेन्सरद्वारे शोधता येणारी सर्वात लहान वस्तू निश्चित करतो. म्हणजे सगळ्यात लहान वस्तू निश्चित करण्यासाठी कोणतं रिझोल्युशन आपण वापरतो? टेम्पोरियल रिझोल्युशन, स्पेक्ट्रल रिझोल्युशन, रेडिओमेट्रिक रिझोल्युशन का स्पॅटियल रिझोल्युशन? याचं करेक्ट आन्सर आहे स्पॅटियल रिझोल्युशन जो आहे हा लहान वस्तू निश्चित करण्यासाठी वापरण्यात येणारं रिझोल्युशन आहे मित्रांनो. ठीक आहे. चला वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 86. विद्युत चुंबकीय वर्णपटाच्या दृश्य भागातील ठीक आहे हिरव्या पानांद्वारे होणारे सौर किरणांचे परावर्तन तुलनेने कमी का असते? त्यांनी विचारलं आपल्याला की हे जे तुमचं परावर्तन जे आहे ना हे जे रिझोल्युशन म्हणजे हे परावर्तन जे आहे रिफ्लेक्शन जे आहे तर हे कमी का बरं असतं? तर याचं आपण उत्तर बघूयात की पानांतील रंगद्रव्य आहे प्रकिरणन क्रियेद्वारे सौर ऊर्जेचा मोठा भाग परावर्तित करतात. ठीक आहे. दुसरं दिलं तुम्हाला ड्यू टू द हाय वॉटर कंटेंट इन द प्लांट लिव्स अँड ड्यू टू द ऍब्झॉर्प्शन ऑफ सोलर एनर्जी इन क्लोरोफिल पिगमेंट. अगदी बरोबर आहे. हरितद्रव्य जे असतात ना तर हे हरितद्रव्य जे असतात ना यामध्ये काय होतं बेटा हे सौर ऊर्जेचं शोषण होतं. त्यामुळे काय होतं की हा जो चुंबकीय वर्णपटाचा दृश्य भागातला हिरव्या पानांद्वारे जे सौर किरणांचं परावर्तन जे असतं ना हे का बरं कमी होतं? त्याचं कारण हे आहे की ते ऍब्झॉर्ब केलं जातं. काय झालं तर शोषून घेतलं जातं. ठीक आहे. म्हणजे क्लोरोफिल रंगद्रव्यामध्ये सौर ऊर्जेचं काय होतं इथं शोषण होतं. त्यामुळे परावर्तन जे आहे हे कमी होतं. हे परावर्तन कमी होतं. ऑप्शन नंबर 3 याचा करेक्ट आन्सर असायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 87 जो आहे CIA's ट्रायड सिक्युरिटी पॅराडाईम यानुसार अक्षर आय चा अर्थ काय आहे? बघा इन्फॉर्मेशन, इंटिग्रेशन आणि इनोव्हेशन. करेक्ट आन्सर आहे इंटिग्रिटी. हा ऑप्शन इंटिग्रिटी आणि इंटिग्रेशन मुद्दामून जवळ ठेवलेला आहे ज्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन व्हायलाच पाहिजे. खूप छान पद्धतीने ऑप्शन सेट केलेला आहे. क्वेश्चन जो आहे सोपा होता. तुम्हाला ते आयचा तुम्हाला जो आहे अर्थ विचारलेला आहे. आय म्हणजे इंटिग्रिटी आहे त्याच्या साईडलाच तुम्हाला इंटिग्रेशन दिलेलं आहे. कन्फ्युजन करण्यासाठी हा मुद्दामून ऑप्शन फ्रेम केलेला आहे. करेक्ट आन्सर आहे इंटिग्रिटी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 88. कायदा डोमेन नेम, मीडिया टॅग्स, मिररिंग, फ्रेमिंग, लिंकिंग इत्यादीशी निगडित आहे. म्हणजे हा कोणता कायदा आहे? म्हणजे कायदा जो आहे दिस लॉ इज रिलेटेड टू द डोमेन नेम्स, मीडिया टॅग्स, मिररिंग, फ्रेमिंग, लिंकिंग एक्सेट्रा. याचा करेक्ट आन्सर आहे कॉपीराईट. याचा करेक्ट आन्सर आहे कॉपीराईट. जे आहे कॉपीराईट हा रिलेटेड असतो तुमच्या डोमेन नेमशी, मीडिया टॅग सोबत, मिररिंगसाठी, फ्रेमिंगसाठी, लिंकिंगसाठी. याच्याशी कॉपीराईट जो आहे तो निगडित असतो. प्रश्न क्रमांक 89. न्यूमरिक डेटा अनालिसिस साधन वापरून आपण कम्प्युटराइज्ड लेझर बनवू शकतो. त्या साधनाला काय म्हणतात? ते जे इन्स्ट्रुमेंट जे आहे त्या इन्स्ट्रुमेंटला आपण काय म्हणतो? अ न्यूमरिक डेटा अनालिसिस टूल दॅट अलाउज अस टू क्रिएट द कम्प्युटराइज्ड लेजर इज कॉल्ड एज द स्प्रेडशीट. त्याला आपण काय म्हणतो? स्प्रेडशीट डेटा सॉफ्टवेअर म्हणतो आपण त्याला. आपण काय म्हणतो? स्प्रेडशीट डेटा सॉफ्टवेअर म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. समजलं? क्वेश्चन नंबर 89 चा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट स्प्रेडशीट डेटा सॉफ्टवेअर. आणि शेवटचा प्रश्न ज्याचं आहे आयओटीचा अर्थ काय आहे? याचा सरळ आन्सर आहे इंटरनेट ऑफ थिंग्स. करेक्ट आन्सर आहे इंटरनेट ऑफ थिंग्स. तर मित्रांनो थँक्यू सो मच. असा हा आपला सायन्सचे प्रश्न क्रमांक 71 पासून आपण जे बघितले क्वेश्चन नंबर 71 पासून ते 90 पर्यंतचे जे संभाव्य उत्तरं जे आहेत ना हे इथे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रश्नांचं पूर्ण एक्सप्लेनेशन जे आहे हे तुम्हाला आपल्या एनलाइट एज्युकेशनच्या चॅनलवरती तुम्हाला उद्या सकाळी मिळेल मित्रांनो. थँक्यू सो मच. थँक्यू.